आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे मंत्र्यांच्या असंवेदनशील वक्तव्याची। पुण्यामध्ये बसमध्ये बलात्कार करणारा आरोपी अजून सापडलेला नाही। मात्र गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी मुलीने प्रतिकार केला नाही, आरडाओरडा झाला नाही असं वक्तव्य केलंय। त्यावरून काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांनी आरोपीला क्लीन चिट देताय का असा परखड सवाल केलाय। पाहूया। तिथे कुठलेही आर्ग्युमेंट, तिथे कुठलेही फोर्स असं घडलेलं नाही। जे काही घडले ते अतिशय शांततेने घडून ते झालेलं आहे आणि त्यामुळे कोणाला आजूबाजूच्या लेमॅन जे देखील आजूबाजूला उभे होते त्यांनाही ते कळलं नाही। हे आहेत गृहराज्यमंत्री योगेश कदम। पुण्यामध्ये येऊन बलात्कार झालेल्या तरुणीवरून त्यांनी हे बेजबाबदार वक्तव्य केलं। रोखणं, हाणामारी, प्रतिकार काहीही घडलेलं नाही, अतिशय शांततेने ती घटना झाली असं म्हणत तरुणींना आरडाओरडा का केला नाही असा प्रतिसवाल करण्याचा प्रयत्न गृहराज्यमंत्री योगेश कदम करतायत। विकृत विचाराचा एक पुरुष तिथे महिलेला काही गोड बोलतो, काही त्याला ब्रेन वॉशिंग करतो एक दीड 2 3 4 मिनिटांमध्ये आणि मग जी काही घटना घडलेली आहे आपल्या समोर त्याची माहिती आहे। परंतु अशा वेळेला तिथे कुठलीही हाणामारी, तिथे कुठलेही आर्ग्युमेंट, तिथे कुठलेही फोर्स असं घडलेलं नाही। जे काही घडले ते अतिशय शांततेने घडून ते झालेलं आहे आणि त्यामुळे कोणाला आजूबाजूच्या लेमॅन जे देखील आजूबाजूला उभे होते त्यांनाही ते कळलं नाही। त्यामुळे ब्लेम गेम करण्यापेक्षा ह्या घटनेच्या खोलामध्ये पोहोचून जेव्हा आरोपी आपल्या ताब्यामध्ये येईल त्याला आपल्याला तिथे माहिती मिळेल। योगेश कदमांच्या याच वक्तव्यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी टीका केली। स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपीसोबत महायुतीचं नातं काय? आरोपीला वाचवण्यासाठी पीडित मुलीवरच महायुतीमधील मंत्र्यांकडून आरोप का? स्वारगेट अत्याचार प्रकरणामध्ये अजून आरोपी पकडला नाही तरी गृहराज्यमंत्री योगेश कदम हे आरोपीला क्लीन चिट देत आहेत का? स्वारगेटमध्ये अत्याचार झाला आणि या मंत्र्यांच्या मते त्या मुलीनं विरोध केला नाही, म्हणजे या गुन्ह्याची जबाबदारी त्या पीडित मुलीवर ढकलत आहेत। विधान करताना मंत्र्यांनी थोडी तरी लाज शरम बाळगली पाहिजे। आरोपीला शोधण्याऐवजी पीडित मुलीला दोष देऊन सिद्ध काय करायचं आहे? आरोपीला क्लीन चिट देण्यासाठी मंत्र्यांची इतकी घाई का आहे? राज्यातील महिलांना लाडक्या बहिणी म्हणून मिरवणाऱ्या युती सरकारची नियत इतकी खालच्या स्तरावरची असताना महिलांना सुरक्षित कसं वाटेल असं वडेट्टीवार म्हणाले। अद्याप आरोपी दत्तात्रय गाडे पोलिसांना सापडलेला नाही। एसटी बस डेपोतच बलात्कार होतो, सुरक्षा रक्षक तैनात असतात, तरीही तरुणीची अब्रू लुटली जाते आणि गृहराज्यमंत्री पुण्यामध्ये येऊन असंवेदनशील वक्तव्य करतात। त्यावरून आता विरोधकांनी संताप व्यक्त केलाय। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।